न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रया गेली, यांची फरफट सुरू झाली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही अजितदादा पवार यांना आणि त्यांच्या शिलेदारांना महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाले। यातून मग भाजप विरुद्ध शिवसेनाचा संघर्षही पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर भाजप सत्तेत आला नसता, भाजपची साथ नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, असे दावे प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून झालेत। शिंदे यांच्या संयमाची जणू परीक्षा सुरू आहे, मात्र आता त्यांचा संयम सुटतोय। शिंदे आणि अजितदादा यांच्यातील हा सुप्त संघर्ष महाविकास आघाडीत सरकारच्या काळातच सुरू झाला होता। या सरकारमध्येही अजितदादा अर्थमंत्री होते। शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही, राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिले जाते असा आरोप यावेळीही अजितदादांवर करण्यात आला होता। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, यासाठी अजितदादांकडून निधी मिळत नाही हे एक मुख्य कारण आहे। ते खरं मानले तर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार कशा प्रकारे सहन करावा लागत आहे याची प्रचिती येऊ शकते। निधी मिळत नाही या प्रकरणाचा पुढचा प्रयोग आता सुरू झाला। अजितदादांच्या निधी वाटपावर लक्ष ठेवा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत। मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली। यानंतर शिंदेने आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली। सर्व मंत्र्यांनी अजितदादांविषयी तक्रारींचा पाढा वाचल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे अर्थ खात्यांकडून निधीचे वाटप कसे केले जाते यावरती लक्ष ठेवा असे शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।